वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय वाणिज्य शाखेचा आहे, म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेत, म्हणजे जो स्वाध्याय दिलेला आहे, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न दिलेले आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 4 भाग केलेत. 2-2 प्रश्न एका भागात घेतलेले आहेत. भाग पहिल्यामध्ये पहिला दुसरा प्रश्न, भाग दुसऱ्यामध्ये तिसरा चौथा प्रश्न आणि भाग तिसऱ्यामध्ये 5वा 6वा आणि चौथ्या भागामध्ये 7वा 8वा प्रश्न घेतलेला आहे. आज आपण भाग क्रमांक 3 मधील 5वा आणि 6वा या 2 प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. थोडक्यात टिपा लिहायच्यात. 1. उपसमितीची सभा. 2. राखीव निधीचे प्रकार. 3. अधिमंडळाची विशेष सभा. 4. भागभांडवलाची वैशिष्ट्ये. 5. ठेवीचे प्रकार. 6. राखीव निधीचे फायदे आणि 7. इतिवृत्त. संक्षिप्त पद्धतीने आपण टिपा लिहूया. टिपा लिहा. क्रमांक 1. उपसमित्यांच्या सभा. उत्तर: सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांचा किंवा कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जातात. व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जाते. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. सामान्यतः उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतरण यासारख्या विषयांसाठी उपसमित्या नेमल्या जातात. उपसमित्यांच्या सभांचे इतिवृत्त स्वतंत्र पुस्तकात नोंद करण्यात येते. टिपा लिहा. क्रमांक 2. राखीव निधीचे प्रकार. उत्तर: सहकारी संस्थेच्या राखीव निधीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. सामान्य राखीव निधी. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला एकूण वाढाव्यातील म्हणजे नफ्यातील 25% रक्कम प्रत्येक वर्षी या राखीव निधीत वर्ग करावी लागते. 2. लाभांश समानीकरण निधी. सहकारी संस्थेला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तरी त्या वर्षीचा लाभांश देता यावा यासाठी हा निधी निर्माण करण्यात येतो. याकरिता संस्था प्रत्येक वर्षी एकूण वाढाव्यातील म्हणजे नफ्यातील काही रक्कम या निधीत वर्ग करते. क्रमांक 3. विशेष बुडीत कर्ज निधी. सहकारी पतसंस्था किंवा बँका सभासदांना किंवा ग्राहकांना जी कर्जे देतात ती संपूर्ण कर्जे वसूल होतातच असे नाही. यातील काही रक्कम बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे संस्थेवर आर्थिक प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी दरवर्षीच्या वाढाव्यातून उभारला जातो. 4. किंमत चढ उतार निधी. किंमत चढ उतार निधी हा सहकारी विपणन संस्था उभारतात. वस्तूंच्या किमतीत चढ उतार झाल्याने खरेदी विक्री संघाला तोटा सहन करावा लागतो. असा तोटा भरून काढता यावा यासाठी हा निधी उभारतात. किंमत चढउतार निधीमुळे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीविरुद्ध संरक्षण प्राप्त करता येते. टिपा लिहा. क्रमांक 3. अधिमंडळाची विशेष सभा. उत्तर: 1. सहकार कायद्यातील कलम 76 नुसार ही सभा बोलावली जाते. अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलावण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सभा होय. 2 वार्षिक सर्वसाधारण सभांमधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा म्हणतात. या सभा विशेष कामकाजासाठी भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते.
आणि त्यासाठी अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणून सभासदांची विशेष सभा बोलावली जाते. 3. कलम 76(1) मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलावता येईल याची तरतूद आहे. सहकारी संस्थेचे अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत पुढील प्रसंगी अशी सभा बोलावता येते. सहकारी संस्थेच्या 1/5 सभासदांनी किंवा उपविधीतील तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी करण्यासाठी नमूद करण्यात आलेली सभाची संख्या यापेक्षा जी संख्या कमी असेल त्या संख्येने सभासदांनी लेखी मागणी केल्यानंतर किंवा सहकार निबंधकाच्या सूचनेनुसार किंवा सहकारी संस्था संघीय संस्थेची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी किंवा व्यवस्थापन समितीने सूचना केल्यास. क्रमांक 4. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांनी मागणी केलेली अधिमंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली नाही तर सहकारी निबंधक किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यास अशी सभा बोलावण्याचा अधिकार असेल आणि अशा प्रकारे बोलावण्यात आलेली सभा व्यवस्थापन समितीने रीतसर बोलावली आहे असे मानले जाईल. विशेष अधिमंडळाची सभा 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सर्व सभासदांना सूचना देऊन बोलावली जाईल. 5. अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेतील कामकाज. 1. सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे. 2. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारी कलमात बदल करणे. 3. संस्थेच्या नावात बदल करणे. 4. सहकारी संस्थेचे हस्तांतर, विसर्जन, रूपांतर किंवा एकत्रीकरण करणे. 5. सहकारी संस्थेच्या अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे व भागांचे दर्शनी मूल्य वाढवणे. 6. सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे. 7. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार करणे. 8. निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामकाजासाठी सभा घेणे. 9. शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करणे. टिपा लिहा. क्रमांक 4. भागभांडवलाची वैशिष्ट्ये. उत्तर. सहकारी संस्थांच्या भागभांडवलाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. कार्यक्षेत्र मर्यादा. सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. या क्षेत्राबाहेर वास्तव्य असलेल्या व्यक्तीस भागभांडवलाची खरेदी करता येत नाही. तसेच विशिष्ट व्यवसायातील व समान आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्या आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींनाच भागभांडवलाची खरेदी करता येते. 2. दर्शनी किंमत. सहकारी संस्थांच्या भागांच्या खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार दर्शनी किंमतीस करण्याचा निर्बंध आहे. अतिरिक्त मूल्य आकारणी करता येत नाही. 3. हस्तांतरण. सहकारी संस्थांच्या भागांचे हस्तांतरण मुक्तपणे करता येत नाही. त्यासाठी व्यवस्थापन समितीची परवानगी लागते. तसेच भाग विक्री करणारी व्यक्ती किमान 1 वर्ष संस्थेची सभासद असावी लागते. 4. भागधारणेवर मर्यादा. कोणाही एका व्यक्तीस संस्थेच्या 1/5 किंवा 20,000 रुपयांपेक्षा अधिक भागांची खरेदी करता येत नाही. टिपा लिहा. क्रमांक 5. ठेवींचे प्रकार. उत्तर. 1. बचत ठेवी. नियमित उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्ती बचत ठेव खात्यात आपल्याकडील रक्कम जमा करतात. त्यातील शिल्लक रकमेवर त्यांना ठराविक दराने व्याज दिले जाते. पैशाचे व्यवहार करण्यासाठी धनादेश पुस्तक आणि त्यांची नोंद असणारी खातेपुस्तिका दिली जाते. बचत खात्यातून ठराविक वेळेला रक्कम काढता येते. सभासदांनी किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक असते. बचत ठेव हे निरंतर खाते आहे. 2. चालू ठेवी. व्यापारी, उद्योजक आणि त्यांच्या संस्था आपले आर्थिक व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी चालू ठेवी खात्यात जमा करतात. त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या खात्यातून केले जातात. खातेदारास धनादेश पुस्तक व व्यवहारांची नोंद करणारी खातेपुस्तिका दिली जाते. या खात्यात कितीही वेळा रकमेचा भरणा करता येतो किंवा रक्कम काढता येते. या खातेदारांना ठराविक अटींवर अधिविकर्ष सवलत दिली जाते. खात्यातील शिल्लक रकमेवर नाममात्र व्याज दिले जाते. क्रमांक 3. मुदत ठेवी. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त रक्कम
अधिक व्याज प्राप्तीच्या उद्देशाने मुदत ठेवी खात्यात जमा करतात. त्यांना ठेव पावती दिली जाते. मुदत पूर्ण होण्याआधी सामान्यतः ठेवीची रक्कम काढता येत नाही. मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज ठेवीदारांना दिले जाते. ठेवीच्या कालावधीनुसार व्याजदर निश्चित केला जातो. 4. पुनरावर्ती ठेवी. भविष्यकालीन तरतूद म्हणून आणि नियमित बचतीची सवय म्हणून मध्यमवर्गीय पुनरावर्ती खात्यात विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम दरमहा जमा करतात. त्यांना खातेपुस्तिका दिली जाते. त्यावर दिले जाणारे व्याज आकर्षक असल्याने ठराविक उत्पन्न गटातील व्यक्ती या ठेवीस पसंती देतात. ठेवीची मुदत संपल्यानंतर खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम आणि त्यावरील व्याज खातेदारास दिले जाते. टिपा लिहा. क्रमांक 6. राखीव निधीचे फायदे. उत्तर: सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे ही कायदेशीर बाब आहे. त्याची उपयुक्तता किंवा फायदे पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्वस्त व सुलभ मार्ग. राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उभारणी करता येते. त्यावर व्याज अथवा लाभांश द्यावा लागत नसल्याने हा मार्ग स्वस्त व सुलभ असतो. 2. पत व प्रतिष्ठा. राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते. परिणामी संस्थेची बाजारपेठेतील पत व प्रतिष्ठा सुधारते. 3. आर्थिक स्थैर्य. राखीव निधीच्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे सहकारी संस्थेला भविष्यकाळात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता येते. 4. विकास व विस्तार. सहकारी संस्थेत राखीव निधी उभारला गेल्यास संस्थेला स्वभांडवलाच्या माध्यमातून विकास व विस्तार साधता येतो व आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवता येतात. टिपा लिहा. क्रमांक 7. इतिवृत्त. उत्तर: सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय यांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. इतिवृत्ताला सभा वृत्तांत किंवा सभेचे टिपण असेही म्हणतात. कोणत्याही सभेचे इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत आणि विश्वसनीय लेखी पुरावा असतो. सहकार कायद्यानुसार सचिवाला सभासदांच्या सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांसाठी 2 स्वतंत्र इतिवृत्त वह्या ठेवाव्या लागतात. इतिवृत्तातील नोंदींचा धोरणे ठरवण्यासाठी उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. क्रमांक 1. सभेला गणसंख्येची आवश्यकता असते. 2. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. 3. सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते. 4. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी बोलवावीच लागते. 5. सहकारी संस्था भागभांडवल उभारते. 6. सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. 7. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5 पेक्षा जास्त भांडवल खरेदी करता येत नाही. कारणे लिहा. क्रमांक 1. सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते. उत्तर: सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. गणसंख्या म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेचे कामकाज वैध होण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची उपस्थिती होय. 2. सभेला किमान संख्येत सभासदांच्या उपस्थितीला गणपूर्ती म्हणतात. 3. गणपूर्ती झाली नाही तर सभेचे कामकाज कायदेशीर समजले जात नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार सभासदांची किमान उपस्थिती आवश्यक असते. 4. गणपूर्तीच्या तरतुदींमुळे सभासदांचा संस्थेच्या कामकाजातील सहभाग वृद्धिंगत होतो आणि त्यांच्या मनात संस्थेच्या कामाविषयी आस्था निर्माण होते. सभासदांचा सक्रिय सहभाग हे सहकारातील लोकशाही व्यवस्थापन या तत्वाशी सुसंगत आहे. कारणे लिहा. क्रमांक 2. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. उत्तर: अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश सभासदांनी संस्थेच्या वर्षभरातील कामाचे मूल्यमापन करणे हा असतो. 2. कामकाजातील त्रुटी व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून देणे आणि संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीसंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे सभेत अपेक्षित असते. 3.
लोकशाही व्यवस्थापनात असे सर्व निर्णय सभासदांनी घेणे अपेक्षित असते. 4. सभासद संस्थेचे मालक असतात आणि सभांद्वारा व्यवस्थापन समितीचे उत्तरदायित्व प्रस्थापित होते. 5. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार सभेची सूचना सभासदांना किमान 14 दिवस आधी देणे बंधनकारक आहे. या कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना दिली जाते. कारणे लिहा. क्रमांक 3. सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे बंधनकारक आहे. उत्तर: सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे बंधनकारक आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांनी राखीव निधी उभारणे सक्तीचे आहे. 2. सहकारी संस्थांनी आपल्या निव्वळ नफ्यातील 25% रक्कम राखीव निधीत भरणे आवश्यक आहे. 3. राखीव निधी ही सहकारी संस्थांची संरक्षक भिंत असल्याने ती उभारणे आवश्यक आहे. 4. सहकारी पतपुरवठा संस्था विशेष बुडीत कर्ज निधी उभारतात, तर सहकारी विपणन संस्था किंमत चढ उतार निधी उभारतात. कारणे लिहा. क्रमांक 4. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी बोलवावीच लागते. उत्तर: अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी बोलवावीच लागते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थेचे सभासद स्वतः संस्थेचा दैनंदिन कारभार बघू शकत नाहीत, म्हणून ते आपल्या प्रतिनिधींची व्यवस्थापन समितीवर निवड करतात आणि त्यांच्याकडे संस्थेच्या कारभाराची जबाबदारी सोपवतात. 2. उत्तरदायित्व हे लोकशाही व्यवस्थापनात अभिप्रेत आहे. व्यवस्थापन समिती ही सर्वसाधारण सभेत जबाबदार असते. 3. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना व्यवस्थापन समितीच्या कार्याचे मूल्यमापन करता येते. त्यांच्या त्रुटींवर टीका करण्याची आणि सुधारणा सुचवण्याची संधी प्राप्त होते. 4. संस्थेच्या कार्याचा वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, अंकेक्षकाचा अहवाल, ताळेबंद इत्यादी चर्चा व मंजुरीसाठी सादर केले जातात. 5. व्यवस्थापन समितीची मुदत पूर्ण होत आली असेल तर नवीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येते. म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा आयोजित केली जाते. कारणे लिहा. क्रमांक 5. सहकारी संस्था भांडवल उभारते. उत्तर: सहकारी संस्था भांडवल उभारते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्था ही भागधारकांची व्यावसायिक संस्था आहे. 2. प्रत्येक सहकारी संस्था तिच्या अधिकृत भांडवलातील विशिष्ट हिस्सा विक्रीत भांडवल म्हणून काढते. 3. संस्थेच्या सभासदांना केलेल्या भागांच्या विक्रीद्वारे प्राथमिक भांडवल उभारले जाते. त्यानंतर शासनाला भाग भांडवलाची खरेदी करण्याची विनंती केली जाते. 4. सहकारी संस्थेने भाग भांडवल उभारले तरच तिला आपली व्यावसायिक कामे करता येतील आणि संस्थेची उद्दिष्टे साध्य करता येतील. 5. भांडवल हे सहकारी संस्थांचे जीवनदायी रक्त आहे. त्याशिवाय संस्था अस्तित्वात येऊ शकत नाही आणि अर्थक्षम होऊ शकत नाही. कारणे लिहा. क्रमांक 6. सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. उत्तर: सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाही कार्यप्रणालीनुसार होत असतो. 2. सभासदांच्या सर्वसाधारण सभेत आणि व्यवस्थापन समितीत कोणत्याही प्रस्तावाची चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यासाठी मतदान घेतले जाते. 3. बहुमतानुसार प्रस्ताव संमत होत असतो किंवा फेटाळला जातो. 4. मात्र विशिष्ट प्रस्तावातील मतदानात अनुकूल आणि प्रतिकूल मतांची समान विभागणी होण्याची शक्यता नेहमीच असते. 5. अशावेळी निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगाचे निवारण अध्यक्षाच्या निर्णायक मताद्वारे होत असते, म्हणून अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. कारणे लिहा. क्रमांक 7. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागभांडवलाची खरेदी करता येत नाही. उत्तर: सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागभांडवलाची खरेदी करता येत नाही. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्था ही व्यावसायिक संस्था असली तरी तिची मालकी संयुक्त असते.
2. भाग खरेदीद्वारा सभासद भांडवल उभारणीत सहाय्य करतात. 3. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार कोणतीही व्यक्ती 1/5 किंवा 20,000 रुपयांपेक्षा अधिक भाग भांडवलाची खरेदी करू शकत नाही. 4. हा निर्बंध नसेल तर समाजातील धनाढ्य व्यक्ती भाग खरेदीद्वारा संस्था आपल्या ताब्यात घेऊ शकतील. 5. सहकारी संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचा विकास करणे हा आहे. मुठभर लोकांची मक्तेदारी ही सहकाराच्या तत्वाशी विसंगत आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 5वा आणि 6वा प्रश्न सोडवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. तुमच्या शंका असतील काही त्या देखील तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.